एक वैशिष्ट्य आहे की महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांची नियुक्ती केल्यानंतरचा पहिला कार्यक्रम होतोय तो तुमच्या उपस्थितीत होतोय, तुमच्या साथीनं होतोय. आणि आज सर्वप्रथम त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करते. करुणा अभिनंदन, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करते. कारण की आता आपण जरा जवळ आलेलो आहोत. कार्यक्रमाला नवीन आले असेल, परंतु फार वेळ इथं बसले आणि सूत्रसंचालनाने नीताताई सगळं बोलून संपवलेलं आहे. सूत्रसंचालन एकदम भारी करतायत. आमच्या सगळ्यांची भाषणं त्यांच्याकडनं झालेली आहे. तर आज या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या नवीन सचिव झाल्या त्या मंजिरीताई गाडगीळ, तसेच आणखी एक नवीन सचिव झाल्या त्या ज्योतिताई कांबळे, आमच्या खोतताई, त्याचबरोबर आमच्या सविताताई, नीताताई, विजयाताई, सविताताई, लताताई, सगळ्या ताई आहेत. सगळ्यांची नावं घेतली तर वेळ होणार, त्यामुळे या सगळ्या ताई आणि समोर बसलेल्या सगळ्या ताई या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. आता बसलेले शेजारी मंजिरीताई आणि मी बोलत होतो, काय महिलांची डोकी दिसत आहेत, अगदी डोक्यावर पदर, सगळ्या गौराई संख्या दिसतात, एकदम सुंदर. पण या ठिकाणी मी ताई तुम्हाला सांगते, रेणुकाताई सुंदर तर दिसताय, परंतु अनेक कार्यक्रम केले, अशा ऊर्जावान, तेजस्वी, छान दिसणाऱ्या महिला कुठं भेटल्या तर या कोकरूमध्ये. खरंच सुंदर दिसतात. एक नाव होऊन गेलं माझ्या साई तेजस्वी. आताच तिला म्हणाले की तुझे रील मी भरपूर बघते बरं का. आता आम्हाला रोपं दिली गेली. एक 4 दिवसापूर्वी तुझा एक कार्यक्रम झाला, मला आठवतोय. एक विद्यार्थी एक रोप असा उपक्रम तू घेतलेला आहेस. खरोखर मनापासून मी तुझं अभिनंदन करते. कारण का शाळेत असताना त्या मुलींना वनस्पतीचं, झाडाचं महत्व तू पटवून देत आहेस. आणि हाच उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी तू प्रयत्न कर. एक परदेशात शिकून आलेली महिला, परदेशात शिकून आलेली महिला म्हणजे मुलगीच म्हणा, मुंबईत राहिलेली मुलगी, पण तुमच्याशी एकरूप होऊन, तुमची लेक बनून, तुमची नात बनून तुमच्यासाठी काम करतेय. तिला प्रोत्साहन देण्याचं काम यापुढे तुम्हाला करायचं. या ठिकाणी शिराळ्याला येत होते, जरा पाणी. आमच्या जिल्हाध्यक्ष अनिताताई दस पण राहिल्या बरं का नाव घेताना. रेणुकाताई तुम्हाला मुद्दाम सांगते, आज मी तुमच्या गावाला येत असताना मी 30 वर्ष पाठीमागे गेले. भगिनीनो, मातानो, माझं लग्न कधी झालं सांगते, 1996 ला झालं. हा, आणि 96 ला लग्न झाल्यावर म्हणजे 30 वर्षाच्या पाठीमागे. आज मला तुम्ही 30 वर्षाच्या पाठीमागे जायची आठवण खऱ्या अर्थानं करून दिली. माझा साखरपुडा झाला आणि नीताताई राजा आमदार झाले. हा, माझे मिस्टर आमदार, आता माझी आमदार आहे. आमदार झाले, आमचं लग्न झालं. आता म्हणतात ना, लग्न झाल्यानंतर कुठेतरी फिरायला जातात, हनीमूनला जातात. आताच्या काळात माझ्या नवऱ्याने कुठे नेलं असेल माहित आहे का? तुमच्या तालुक्यात मला आणलं होतं पहिल्यांदा. 2 दिवस ते मंदूरला एक रेस्ट हाऊस होतं. 1996 ची गोष्ट. लग्नानंतर 2 दिवस तुमच्या तालुक्यामध्ये पहिला आमचा हनीमून म्हटलं तर चालेल, तुमच्या गावात झाला. आणि त्या 30 वर्षांनंतर, त्यानंतर कधी आणलं नाही बरं का, एकदाच आलं. त्यानंतर 30 वर्षातून पुन्हा तुमच्याकडे येण्याचा मला योग आला. खरोखर मी त्या आठवणीमध्ये आज गेले. आपल्या
सह्याद्रीच्या खुशीमध्ये वसलेला निसर्गरम्य शौर्य आणि परंपरा आणि कष्टाळू शेतकऱ्यांचा वसा असलेलं ह्या शिराळा तालुका म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. या शिराळा तालुक्याने अनेक समाजसेवक दिले, अनेक श्रेष्ठ व्यक्ती दिल्या. त्याबरोबर याचं एक वैशिष्ट्य आहे, मी ऐकलं होतं, इथल्या महिला, इथले बंधू एकदम मेहनती आहे, एकजुटीने राहतात, एकोप्याने राहतात आणि त्याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला देतात. सगळ्या जगात प्रसिद्ध असलेला काय तर नागपंचमी, खऱ्या अर्थानं जिवंत नागाचं पूजा करणारं हे शिराळा गाव. आता काही बंधनं आली कायद्याने, परंतु आपल्या पूर्वजांनी आपलं नातं निसर्गाशी, शेताशी म्हणजेच प्राण्यांशी जोडलं गेलेलं आहे, एखाद्या जीवाशी जोडलेलं गेलेलं आहे. एखाद्या जीवाशी सुद्धा कशी पूजा करायची हे दाखवून देण्याचं काम कोणी केलं तर तुमच्या शिराळकरांनी केलेलं आहे, म्हणून मी तुमचा अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट, नाथ संप्रदाय आपल्याला माहित आहे, गोरक्षनाथांच्या परम पवित्र अशा चरण स्पर्शाने पावन झालेलं हे शिराळा गाव आणि त्या महाराजांचा आशीर्वाद घ्यायला देशभरातून लोक या ठिकाणी येतात आणि अशा आध्यात्मिक संस्कृती शौर्य असलेल्या परंपरेच्या शिराळा गावामध्ये तुम्ही राहतात आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून मला इतका आनंद होतोय की या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी मी वंदन करतो. भगिनीनो, रेणुकाताईंनी तुमच्यासाठी सन्मान ठेवलाय, सन्मानाचा सोहळा ठेवलाय. ताई, हा फक्त सन्मान नाहीये, हा सन्मान कुणाचा आहे तर या माता भगिनींच्या कष्टाचा सन्मान आहे, या माता भगिनींच्या घामाचा सन्मान आहे, या माता भगिनींच्या मातीतील असणाऱ्या नात्याचा संबंध आहे आणि सन्मान आहे. आणि त्याचबरोबर अन्नदात्यांचा सन्मान आहे. म्हणून आजचा तुमचा सन्मान होत असताना खरोखरच मला आनंद होतोय. आज आपण जेवायला जेव्हा बसतो, आपण खातो, त्यावेळेला आपल्या प्रत्येक घासाच्या पाठीमागे काय असतं तर शेतकऱ्याचा घाम असतो आणि त्या शेतकऱ्याच्या घामामध्ये वाटा कुणाचा असतो तर तुम्हा माता भगिनींचा असतो. म्हणून तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. भगिनीनो, आज हा सन्मान होत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे, कसला सन्मान हा तर हा सन्मान तुमचा शेतकऱ्यांचा आहे. आपल्या महाराष्ट्राचे कणखर लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी काय दिलेलं आहे तर महाराष्ट्र शासन शेतकरी सक्षमीकरण विधेयक पास केलेलं आहे, नवीन कायदा पास केलेला आहे. म्हणजे जो शेतकरी नसेल त्या महिलेला देखील शेतकऱ्यांचा मान मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शेतकरी म्हणून सन्मान तर मिळणारच आहे, तर येणाऱ्या अनेक योजना तुम्हाला लागू पडणार आहेत, तुम्हाला मिळणार आहे. भगिनीनो, आज तुम्ही इथे एकत्र आलेला आहात. मला कळलं नाही, ताईंनी माझंच पहिल्यांदा अनाउन्स केलं ओपन बॅट्समॅन. म्हणतात ना क्रिकेटला ओपन बॅट्समॅन, तसं मला बोलायला सांगितलं. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वक्ते पण किती आहेत बघा स्टेजवर, त्यामुळे सगळी बोलणार आहेत. या ठिकाणी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, भगिनीनो, आज महिला म्हणून तुम्ही जन्माला आलेला आहात. महिला म्हणून जन्माला येणं हे भाग्याचं आहे. आज आपण म्हणतो की काम करत असताना तुमच्या मुलाला विचारा, तुमची आई काय करते हो? आमची आई काहीच करत नाही, फक्त सकाळी उठते, जनावरांना चारा घालते, आमच्यासाठी स्वयंपाक बनवते, आमच्या शाळेची तयारी करते,
नवऱ्याचा डबा करते, पुन्हा शेताला जाते, पुन्हा घरी येते, पुन्हा स्वयंपाक करते. पण आमची आई काहीच करत नाही. हाय की नाही सांगा? आपण काबाड कष्ट करतो. कोंबडा आरवायच्या आत, तांबडं फुटायच्या आत तुम्ही जागे होता. स्वतःच्या कुटुंबासाठी काम करता. रात्रंदिवस कुटुंबाचा, नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं, आजूबाजूचाच विचार करता. पण भगिनीनो, कधीतरी आपला विचार करायचा आहे की नाही हे मला सांगा. प्रत्येक महिलेनं आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वतःची काळजी घेतली पाहिजे. बघा, सगळं काही झालं, आपला नवरा विचारतो का जेवलीस का बाई? संध्याकाळी तुम्हाला विचारतो. किती जणांचे नवरे विचारतात मला माहित नाही, पण बहुतांश ठिकाणी विचारलं जात नाही. आपली मुलं असतात, त्या मुलांसाठी आपण दिवसभर कष्ट करत असतो. तो मुलगा सुद्धा आपल्याला विचारत नाही आई जेवलीस का ग? पण अशा वेळेला आपली काळजी कोण घेणार? आपली स्वतःची काळजी आपण घेतलं पाहिजे. स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे. स्वतःच्या अंगामध्ये चांगलं रक्त असलं पाहिजे. कालच आमचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात मी म्हटलं की हे घेत असताना रेणुकाताई, साई तेजस्वी ताई, की तुम्ही काय करा, या सगळ्या महिलांचा एक आरोग्य शिबिर घ्या आणि बघूया यांच्या अंगामध्ये किती रक्त आहे, किती रक्त आहे बघूया. आपण महिला म्हणतो एकमेकीला, या बाईच्या अंगात लई पाणी आहे म्हणतो की नाही सांगा? लई पाणी आहे. पाणी असतं पण रक्त मात्र नसतं. कारण त्या रक्ताला खावं लागतं, स्वतःची काळजी करावी लागते, चांगलं चांगलं खावं लागतं, डॉक्टरांकडे जावं लागतं. पण ती काळजी महिला करत नाही. म्हणून भगिनीनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, स्वतःची काळजी घ्या. आज अनेक वयस्कर बायका मी या ठिकाणी बघतीये, आयुष्याचे 75% भाग जगून झालेला आहे. थोडीफार वर्ष आयुष्यात राहिलेली आहे. सुखानं राहावा, एकमेकींना मदत करा, एकमेकींना सहकार्य करा, एकमेकींच्या सुखात दुःखात राहावा आणि एकत्र राहावा. आज तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप आनंद झालेला आहे. रेणुकाताई, आणखी काही कार्यक्रम असल्यास तुम्ही नक्की बोलवा, कारण का ह्या भगिनी मला खूप आवडलेल्या. मी वकील पण आहे. जे काही असेल शासनाच्या योजना, त्या योजना पण मी तुम्हाला सांगू शकते. सामाजिकरित्या पण बोलू शकते, मैत्रिणी पण बोलू शकते, सांस्कृतिक कार्यक्रम करू शकते, कुठलाही कार्यक्रम असू देत, पण बोलवायचं मात्र विसरू नका. रेणुकाताई, तुम्ही विसरला तरी हरकत नाही, पण मला माहित आहे माझ्या भगिनी म्हणणार पुढच्या वेळेला त्या स्वातीताई आलेल्या ना, त्यांना मात्र बोलवा. ताई म्हणाला मला विसरत नाही. ताई माहित आहे का, आज आमच्या घरामध्ये लग्न होतं, माझ्या धीराच्या मुलीचं लग्न होतं आणि राजे म्हणाले, ताईचा आणि आमदार साहेबांचा रात्री मला फोन आला, स्वातीताई कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला यायचंय. मी म्हटले येते. माझे मिस्टर म्हणतात, अगं कुठं जातेस, आपल्या घरचं लग्न आहे. राहू दे म्हटलं लग्न. माझ्या एवढ्या भगिनी येणार आहे, त्या भगिनींच्या करिता भेटायला मी शिराळ्याला जाते आणि आज शिराळ्याला आलेली आहे. हा कार्यक्रम बघून मला खूप आनंद होतोय. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आणि गणरायाला प्रार्थना करते की या माझ्या भगिनींच्या, या माझ्या ताईंच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभू दे आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखाने जाऊ दे. जय हिंद, जय महाराष्ट्र.